नुकताच भारत आणि पाकिस्तानचा मॅच झालेला आहे आणि त्या मॅच मध्ये तुम्हाला माहित आहे की भारत जिंकलेला आहे. जेव्हा एखादा देश जिंकतो मित्र आणि जिंकल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा प्रोग्राम असतो. त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला माहित आहे की सगळ्यात चांगला जो प्लेअर खेळलेला असतो ना, तो प्लेअर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतो आणि नंतर जाऊन थोडंसं बोलायला लागतो. आणि जेव्हा तो बोलायला लागतो आपल्याला अनेकदा नवल वाटतं, अरे हा कसं काय इंग्रजी भाषेमध्ये बोलतोय, कारण हा तर फक्त 10वी पास आहे. आपण ऐकलेला असतं, वाचलेला असतं, मग कसं, हाऊ इज इट पॉसिबल, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो. आणि मग तो इंग्रजी कसं बोलत असेल याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. एखादी सेलिब्रिटी किंवा क्रिकेट प्लेअर जास्त शिकलेली नसताना देखील इंग्रजी कसं काय बोलू शकतो, अगदी शॉर्ट पिरियडमध्ये, छोट्याशा वेळेमध्ये त्यांना इंग्रजी बोलणं कसं सहज शक्य होतं, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, अतिशय छान व्हिडिओ होणार आहे. तुम्हाला 100% व्हिडिओ आवडणार आहे. जर आवडलास तर सबस्क्राईब करायला विसरू नका, समोरची बेल आयकॉनची बटन पण दाबायला विसरू नका आणि आवडला तर कॉमेंट करायला मात्र मित्र विसरू नका. ठीक आहे, तर बघूया एखादी सेलिब्रिटी किंवा एखादा क्रिकेटर इंग्रजीमध्ये फ्लुएंटली कसं काय बोलत असेल जरी त्याचं शिक्षण नसेल तरी. ठीक आहे, पहिली गोष्ट मित्र की ही फेसेस रिअल सिच्युएशन. नेहमी तो रिअल सिच्युएशन फेस करत असतो आणि ती सिच्युएशन असल्यामुळे त्याला बोलणं क्रमप्राप्त असतं, त्याच्यासाठी ते मस्ट असतं. मग तुम्ही समजा तुम्हाला माहित आहे की एखादा प्लेअर असतो, त्याला सतत ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि तो ऑन एरोप्लेन ट्रॅव्हलिंग करत असतो. सो व्हेन ही इज ट्रॅव्हलिंग ऑन एरोप्लेन he must speak English language because there are various types of foreigners, there are staffs with them also. He had to speak English. Okay, म्हणून तो इंग्रजी बोलायचं असेल तर तो काय करणार आहे, तो बाकीचे कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकणार आहे आणि जसे बाकीचे बोलतात तसा हा बोलायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, म्हणून त्याला कमीत कमी वेळेमध्ये तो सतत लिसनिंग प्रोसेस मध्ये असतो की हाऊ इज ही स्पीकिंग, हाऊ इज सी स्पीकिंग, हाऊ आर दे स्पीकिंग. याच्यामुळे काय होतं की त्याची सतत त्याचा जो कान असतो ना, बाकीचे कसे बोलतायत ते ऐकण्यामध्ये मग्न असल्यामुळे त्याला ते लगेच बोलणं सोपं जातं. ओके, मग ते एरोप्लेन मध्ये असेल की ऑन फील्ड असेल, ग्राउंड मध्ये तो फिल्डिंग करत असेल, बॅटिंग करत असेल, तर त्याला सतत तिथं देखील बोलावं लागतं. कुणासोबत बोलावं लागतं, ही हॅज टू स्पीक विथ अंपायर as well as other players who are fielding there. other players सोबत बोलावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की मग अदर कंट्रीचे प्लेयर तुम्हाला हिंदीमध्ये बोलणार नाहीत किंवा मराठीमध्ये बोलणार नाहीत, मग त्यांना कसं बोलायचं, त्यांना इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये पण बोलायचं नाही, इंग्लिशमध्येच, कारण दोघांची मीडियम इंग्लिश आहे त्या ठिकाणी. म्हणून तो बाकीचे कसे बोलतायत, आपले सिनियर्स कसे बोलतायत त्यांचं लिसन करू करू ऐकू ऐकू तो काय करू लागतो, त्यांच्यासोबत मोडकी तोडकी फुटकी तुटकी इंग्रजी बोलायला लागतो. आणि बाय धिस वे ही लर्न्स टू स्पीक इंग्लिश. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तो रिअल टाइम सिच्युएशन्स फेस करून करून तो बोलायला शिकतो. अजून एक महत्वाची गोष्ट, रिअल सिच्युएशन त्याला फेस करावं लागते, व्हेरियस टाइप ऑफ कॉन्फरन्सेस. ओके, व्हेन ही लुजेस अ मॅच और व्हेन ही विन्स अ मॅच, ही हॅज टू फेस अ कॉन्फरन्स आणि इन दॅट कॉन्फरन्स द मीडिया पर्सन्स आस्क हिम व्हेरियस टाइप ऑफ क्वेश्चन्स. ओके, मग कोणतेही प्रश्न असतात तर मग कॉन्फरन्सला जाण्याच्या अगोदर त्या परिषदेला किंवा ती जी मीडियाची परिषद असते त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर याला बऱ्याच प्रश्नांची तयारी करावी लागते, ती पण इंग्रजीमध्ये. आणि म्हणून ती तयारी करण्यामुळे काय होतं की याला माहिती होतं की इंग्रजीमध्ये कसं बोलायचंय. ओके, अजून काय करावं लागतं, ही इज अन इंटरनॅशनल प्लेअर ना, सो ही हॅज टू पार्टिसिपेट व्हेरियस प्रोग्राम्स. आणि मग त्याला वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तो काही त्या ठिकाणी डम राहणार नाही, मुका राहणार नाही, त्याला बोलावं लागणार आहे. मग जर बोलावं लागणार आहे तर त्याला बेसिक गोष्टी ते लक्षात ठेवेल की कुणासोबत काय बोलायचंय, किती बोलायचंय. जेवढं त्याला बोलता येणार आहे ना मित्र, तो तेवढंच बोलणार आहे. ठीक आहे, परंतु बाकीचं जर त्याला बोलायचं असेल तर तो ही विल लिसन अदर्स केअरफुली हाऊ दे आर स्पीकिंग. ठीक आहे, म्हणजे लोकांना ऐकून त्यांचं इमिटेशन करून, त्याला इमिटेट करून तो बोलायला शिकणार आहे. म्हणून रिअल सिच्युएशन फेस करून त्याच्यावर जे प्रेशर आहे की आय मस्ट स्पीक इंग्लिश, या प्रेशरमुळे तो लवकरात लवकर इंग्लिश बोलायला लागतो. ही झाली फर्स्ट थिंग. ओके,
आता सेकंड थिंग काय आहे की ही स्पीक्स रेग्युलरली. तो इंटरनॅशनल टूरला असेल किंवा त्याच्या टीमच्या सोबत असेल, त्याला इंग्रजीमध्येच बोलावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये पण तुम्हाला सगळ्या राज्यासोबत तुम्ही हिंदीमध्ये नाही बोलू शकत. साऊथचे प्लेयर असेल त्यांच्यासोबत तुम्हाला इंग्रजी बोलावं लागणार आहे. सो दॅट्स वाय इफ ही हॅज टू स्पीक विथ हिज टीममेट्स और इफ ही हॅज टू स्पीक विथ अदर टीम मेंबर्स, ही मस्ट स्पीक इंग्लिश. ओके, म्हणून तो काय करतो, लर्निंग करायला लागतो. ओके, विथ प्लेयर्स त्याला इंग्लिश बोलावं लागतं. किंवा तुम्हाला माहिती आहे ट्रेनर्स जे असतात, हे ट्रेनर्स कसे असतात, ट्रेनर्स नेहमी फॉरेनर्स असतात आणि मग फॉरेनर्स ट्रेनर्स सोबत तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलल्याशिवाय पर्याय नाही. इफ देर इज प्रॉब्लेम अँड यू हॅव टू आस्क एनी प्रॉब्लेम टू युअर ट्रेनर, यू मस्ट स्पीक इन इंग्लिश. otherwise you can't understand or trainer will not understand what are you speaking. Okay, that's why there is pressure on you that you should speak English. Okay, आणि म्हणून सतत 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 इंग्रजी बोलण्यामुळे प्लेयर्स सोबत, ट्रेनर सोबत, स्टाफ सोबत मग काय होतं, किंवा मीडिया मेंबर सोबत, त्याच्या मीडिया मेंबर असतात त्यांच्यासोबत सगळ्यासोबत इंग्रजी बोलू बोलू काय होतं, त्याला इंग्रजीचा एक प्रकारे सवय, हॅबिट बनून जातं आणि नॅचरली तो बोलायला लागतो. तुम्ही बघितलं असेल की सहज जरी आपले क्रिकेटर जर बोलायला लागले किंवा कोणतीही सेलिब्रिटी सहज जरी बोलायला लागले तर ते इंग्लिशमध्ये बोलायला लागतात. आपल्याला वाटतं मुद्दाम ते बोलतात, ते मुद्दाम नाही बोलत, त्यांच्या सवयीचा भागच बनलेला असतो. त्यांना सवय लागलेली असते की त्यांच्या आजूबाजूची सराउंडिंग आहे, ॲटमॉस्फिअर आहे, दॅट इज इंग्लिश ॲटमॉस्फिअर. दॅट्स वाय दे कॅन स्पीक इझिली इन शॉर्ट पिरियड इंग्लिश लँग्वेज. ओके, आर यू गेटिंग? आता तिसरा पॉईंट बघूया की त्यांना का बोलता येत. ठीक आहे, आता ते बोलतात, पण बोलत असताना ते दुसरी एक गोष्ट करतात. काय करतात, दे यूज स्मॉल सेंटेन्सेस. समजा एखादा क्रिकेटर आहे आणि त्याला बोलायचंय पण त्याला चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही, तर तो काय करतो, छोटी छोटी वाक्य बोलतो. जसे की तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही एखाद्या प्लेयर बोलताना तुम्ही ऐकलं असेल क्रिकेट खेळल्यानंतर, तो काय म्हणतो, दे प्लेड वेल, ही प्लेड वेल, और दे प्लेड नाईसली. अशा प्रकारचे वाक्य असतात. किंवा ही वॉज बिहाइंड स्टम्प्स, दॅट्स वाय ही कुडंट कॅच. ओके, अशा प्रकारचे वाक्य तो वापरतो. आय वॉज देअर, आय लिसन देम केअरफुली, दे वर स्पीकिंग अबाउट दॅट थिंग. अशा प्रकारचे इंग्लिशचे छोटे छोटे वाक्य तो बोलतो आणि छोटे वाक्य बोलणे त्याला सोपं जातं. त्याला माहित असतं की सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याची ऍक्शन घ्यायची, सब्जेक्ट ऍक्शन असे छोटेच वाक्य तो बोलतो आणि त्याच्यामुळे त्याला बोलणं सहज सोपं जातं मित्र. ओके, सिंपल टेक्निक. आता तुम्ही म्हणाल सर हे त्यांना कसं काय कळालं, आता त्यांचे पण त्यांची ट्रेनिंग होते. BCCI त्यांचं ट्रेनिंग करतं की हाऊ टू स्पीक, हाऊ टू चूज सेंटेन्सेस, व्हॉट शुड यू अवॉइड. तुम्ही काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे. परंतु शॉर्ट पिरियडमध्ये बोलायचं असेल तर ते डायरेक्ट मेथड वापरतात. अशा प्रकारच्या या गोष्टी करतात. ओके, आणि छोटे छोटेच वाक्य तुम्ही बोलतात, तुम्ही लिसन केअरफुली, छोटे छोटे वाक्य. आय वॉज देअर, दे हॅड टाइम, अशी वाक्य बोलतात. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर छोटी छोटी वाक्य बोलून भागतं का? हो, भागतं. तुम्ही देखील जर छोटी छोटी वाक्य बोलला तरी तुमचं भागून जातं. परंतु छोटी छोटी वाक्य बोलताना तुम्हाला कंजंक्शन जोडता आली पाहिजे. म्हणजे कंजंक्शन काय असतं, दोन वाक्य असतात अँड इफ यू हॅव टू कनेक्ट टू सेंटेन्सेस यू मस्ट यूज कंजंक्शन्स, दोन वाक्यांना जोडण्यासाठी. आता तुम्ही जर हे प्लेयर नीट त्यांचं जर बोलणं ऐकलं ना, तर यांनी, माझा असा अंदाज आहे की यांनी 20 ते 30 कंजंक्शन चांगल्या पद्धतीने पाठ केलेले असतात. त्यांना पक्क माहीत असतं की हाऊ शुड आय यूज दिस टाईप ऑफ कंजंक्शन, आणि म्हणून ते फार छान वापरतात कंजंक्शन. आणि त्यांच्या कंजंक्शनच्या वापरामुळे ते जरी छोटे छोटे वाक्य बोलत असले तरी त्यांचं फ्लोन्सी वाटायला लागते. म्हणजे दोन वाक्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप आपल्याला भरून निघाल्यासारखं वाटतं. जसं की तुम्ही ऐकले असतील, इन स्पाइट ऑफ अशा प्रकारचं कंजंक्शन वापरतात, ड्युरिंग वापरतात. ओके, ॲज सून ॲज अशा प्रकारचं कंजंक्शन ते वापरतात. नॉट ओनली बट ऑल्सो अशा प्रकारचं पण ते कंजंक्शन वापरतात. ही नॉट ओनली प्लेड वेल बट ऑल्सो ही बॅटेड वेल, ही फिल्डेड वेल, अशा प्रकारचे वाक्य कंजंक्शन वापरून ते काय करतात, म्हणजे फिलर सारखं ते कंजंक्शन वापरतात आणि त्यांची जी बोलण्याची अडचण आहे ना ते सोडवतात. ओके, आता ही पाचवी अजून जर गोष्ट आहे ना, तर तुम्ही म्हणाल सर त्यांच्या चुका होत नाहीत का? त्यांच्या पण फार चुका होतात. मी तर म्हणाल की त्यांच्या जवळपास 50% चुका होतात. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं, मग त्यांच्या चुका आपल्याला दिसून काय येत नाहीत,
आपण त्यांच्या चुकाकडे लक्षच मुळात देत नाही. ठीक आहे. आणि का ते एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत असतात, त्यांच्या पर्सनॅलिटीचं एवढा आपल्यावर इम्प्रेशन पडतं, ते एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत असतात की आपल्याला त्यांच्या चुकाच काही वाटतच नाही. आणि तुम्ही म्हणाल मग सर त्यांच्या चुका होतील याचा विचार करून त्यांना काही ट्रेस येत नाही का, टेन्शन येत नाही का? नाही, त्यांना कसल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. त्यांची ट्रेनिंगच ती झालेली असती की काय की जरी मी बोलताना माझ्या चुका झाल्या, डोंट थिंक अबाउट इट, डोंट मॅटर, ओके, इट इज नॉट इश्यू फॉर देम. म्हणजे चुका झाल्या त्याचा विचार करत नाहीत आणि करायचं नाही, त्याच्या ट्रेनिंगमध्ये दिलेलं असतं. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की ते त्याचा विचार करत नाहीत, म्हणून जे काही बोलतात ते कॉन्फिडेंटली बोलतात आणि त्याचं इम्प्रेशन आपल्याला चांगल्या पद्धतीने पडतं. म्हणून मी तुम्हाला सूचना करेल की तुम्हाला जर इंग्रजी बोलायचं असेल, यू डोंट थिंक अबाउट मिस्टेक्स, यू स्पीक व्हॉट एव्हर कम्स इन युअर माइंड, व्हॉट एव्हर विच युअर थॉट कम्स इन युअर माइंड, यू शुड स्पीक अबाउट इट. ओके, आय एम टेलिंग टू यू, यू शुड ऑल्सो स्पीक. चुकांचा विचार करू नका, तुम्ही डायरेक्ट बोलायला लागा. तुम्ही जर बोलायला लागलात ना तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की माझ्या या चुका होत आहेत, ग्रामरच्या ह्या चुका होत आहेत, आणि मग हळूहळू तुम्ही ऑटोमॅटिक दुरुस्त्या करायला लागाल. ठीक आहे. तर ते पण तसंच करतात, सुरुवातीला चुका जास्त होतात पण नंतर त्यांच्या पण चुका कमी होत जातात. ठीक आहे. बरं, फक्त बोलण्यावरच त्यांचा फोकस असतो का, किंवा रिअल टाइम सिच्युएशनच एवढ्यावरच ते समाधान राहतात का? नाही मित्र. तुम्ही अनेकदा बघितलं असेल की प्लेयर जेव्हा एखाद्या हॉटेलमधून बाहेर पडतात तेव्हा नेहमी त्यांच्या कानाला रेकॉर्डिंग लावलेली असते. मग ते काय ऐकत असतील बरं? तर ते वेगवेगळे गाणे, सॉंग्स, इंग्लिश सॉंग्स मुद्दाम ऐकतात, कारण नवीन नवीन शब्द माहीत व्हावेत, नवीन नवीन फ्लुएन्सी जी आहे, इंग्लिश बोलण्याची फ्लुएन्सी आपल्याला आली पाहिजे म्हणून मूव्हीज पाहतात, स्पेशली इंग्लिश मूव्हीज, ज्याच्यामुळे की त्यांना बोलता येईल, फ्लुएन्सी येईल, हे करतात ते. त्याचबरोबर दे स्पीक विथ फॉरेनर प्लेयर्स, स्पेशली फॉरेनर्स, दे स्पीक विथ फॉरेन प्लेयर्स. दॅट्स वाय दे कॅन टेक फ्रॉम देम एनी थॉट्स, ओके, एनी थॉट और हाऊ दे आर स्पीकिंग, दे कॅन अंडरस्टँड देम. अशा प्रकारे ते काय करत असतात, त्यासाठी डिस्कशन पण करत असतात. दे लिसन पॉडकास्ट, व्हेरियस टाइप्स ऑफ पॉडकास्ट, की कशा प्रकारे बॅटिंग केली पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये, त्या देशामध्ये, अशा प्रकारचे पॉडकास्ट ते ऐकतात, परंतु इंग्लिशमध्ये ऐकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेवढं जास्त लिसनिंग कराल तेवढं तुम्हाला बोलता चांगलं येईल. इफ यू आर गुड लिसनर यू कॅन स्पीक, इफ यू आर नॉट लिसनर यू कांट स्पीक. लिसन केअरफुली. ठीक आहे. आता क्रिकेटच्या बद्दलच हे सगळ्या गोष्टी ते ऐकत असतात. तर मित्र, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की जे क्रिकेटर्स असतात ते क्रिकेटर्स अगदी कमी कालावधीमध्ये तुम्हाला फ्लुएंटली बोलताना दिसतात. जर मित्र तुम्हाला काही बोलायचं असेल, काही डाऊट असेल, काही माझ्यासोबत शेअर करायचं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये मला सांगा. आपल्या काही अडचणी असतात त्या मांडा, आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.